मित्रांनो, त्या दिवशी बकऱ्यावाली काकूने मला हाताने करताना पाहिलं आणि म्हणाली, राजा, हाताने नको, माझ्यावर ये, मी तुझं पूर्ण आत घेते. नमस्कार भावांनो, मी दुर्गेश, 19 वर्षाचा. आमचं छोटंसं गाव आणि माझं घर गावातल्या शेवटच्या गल्लीत होतं. 5-6 घरांची आमची गल्ली आणि आमच्या घराशेजारीच एक जुनं पडीत घर लाकडी खोलींचं होतं. त्या घराच्या मधल्या आणि आजूबाजूच्या भिंतीच शिल्लक होत्या. घरातलं लाकडं आणि वरचे छत सर्व लोकांनी वाहून नेलेलं होतं. त्या घराच्या मागे खूप मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाच्या फांद्या पूर्ण त्या पडक्या घरावर आणि आमच्या घरावरून गेलेल्या होत्या, म्हणून ते घर खूपच सावलीत गार असायचं. मी नेहमी माझ्या मित्रांसह त्या खोलीतच आम्ही झोपायचो, टाईमपास करायचो, दिवसभर तिथंच खेळायचो. आज मी दुपारचं जेवण केलं आणि सरळ त्या पडक्या घरात शेवटच्या खोलीत आराम करीत पडलो. डोळे मिटले होते, पण झोप काही येत नव्हती, कारण आज सकाळीच मी आमच्या समोरच्या घरात राहणारी आंटी आईने सकाळी तिच्या घरी पाठवलं. ती फरची पुसत होती आणि तिचा पदर खाली पडला तसं मला तिचं पूर्ण दिसलं. तेव्हापासून माझ्या आतल्या भावना पूर्ण जाग्या झाल्या आणि आता मला ती आंटी समोर दिसत होती. असं वाटत होतं आंटीला मागून मिठीत घ्यावं आणि दोघी हाताने, पण ते शक्य नव्हतं, कारण मी खूपच भित्रा होतो आणि आता मला हातानेच करावं लागणार होतं. त्या खोलीत जेव्हा मी एकटा असायचो तेव्हा असंच हाताने खेळायचो. आताही हातानेच खेळत होतो. 2-3 मिनटं झाली होती आणि मी अचानक घाबरून उठलो आणि समोर पाहिलं तर समोर पर्वता काकू उभी होती. ती आमच्या वरच्या गावातली होती. नेहमी आमच्या गल्लीत तिच्या बकऱ्या चारायला यायची. ती मला चांगलं ओळखायची आणि मीही तिला, पण जास्त नाही. थोडं बोलणं व्हायचं, कधीकधी ती पाणी मागायची, बस एवढंच, आणि पाहणं व्हायचं. पण आता पर्वता काकूने मला हाताने असं करताना पाहत होती. मी तिला काय सांगावं तेच कळत नव्हतं आणि ती आता माझ्याकडे पाहत गोड हसत जवळ आली. मी खूप घाबरलो होतो. ती आता आईला जाऊन सांगते की काय याची मला भीती वाटत होती. आणि ती जवळ येताच म्हणाली, दुर्गेश, अरे मला विचारलं असतं पोरा, मी तुला घेतलं असतं. खरा आनंद तर एक बाईसोबतच येतो. पण तुझी बी यात काय चूक, कारण या वयात मुलं असं करतातच. त्यामुळे घाबरू नको. तिचं बोलणं ऐकून मनाला थोडा धीर आला आणि अंगातलं थरथरणंही कमी झालं. मित्रांनो, पर्वता काकू 40च्या आतली होती. रंगाने काळी सावळी, सळपातळ होती, दिसायलाही बरी होती. ती माझ्या केसांवरनं हात फिरवत म्हणाली, दुर्गेश, मला पाहून लाजू नकोस. असं केल्याने आपलं मन शांत राहतं. डोक्यात कसलेच वाईट विचार येत नाही. पण हे असं हाताने नेहमी चांगलं नसतं. तिचं बोलणं ऐकून मनाला खूप भारी वाटलं आणि मी तिला बोललो, काकू, या वयात आमच्या भावना अशा उफाळून येतात आणि आमच्या भावना शांत करण्यासाठी आम्हाला कोण भेटणार, म्हणून माझ्यासारख्या पोरांना असं हातानेच आमच्या भावना शांत कराव्या लागतात. काकू मला खूपच प्रेमळ नजरेने पाहत हळूच कानात बोलली, राजा, त्यासाठी मी आहे ना, माझ्यावर ये, मी तुझे घेते आणि दोघांच्या मनातला भावनांना पूर्ण शांत करू. तुझे काकाही बऱ्याच दिवसांपासून बाहेर आहेत. आता तुला मी असं पाहिलं आणि माझेही मन अतृप्त झालं. चल पटकन, कोणी येण्याच्या आत. मी तर आनंदाने नाचू लागलो आणि पर्वता काकू माझ्या काठीवर घेतलं आणि तिने मला खूपच प्रेमाने
आम्ही बराच वेळ आनंदाचा अनुभव घेतला. त्या दिवशी काकूने मला त्या पडक्या घरात 3दा प्रेम दिला. मित्रांनो, मी स्वप्न तर समोरच्या आंटीचं बघितलं होतं, पण पूर्ण परबता काकूने केला. माझं मन गार झालं होतं. परबता काकू मला इतकं प्रेम देईल, त्या दिवशी माझं नशीब खूपच जोरावर होतं. ती आता तिच्या बकऱ्या घेऊन घराकडे गेली आणि म्हणाली, रातला घरी ये, तुला असंच प्रेम देईन. आणि मी ही रात्री तिच्या घरी गेलो. बऱ्याचदा परबता काकूला भरपूर प्रेम दिलं. त्या दिवसानंतर मी कधीच हाताने काहीच केलं नाही. तर भावांनो, कथा आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, कथेला तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, कथेबद्दल छानशी कमेंट करा आणि कथावड मराठी या माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करून अशाच कथांचा नियमित आनंद घ्या.